तुम्ही अश्लील व्हिडिओ पाहताय. तुमच्या IP ॲड्रेसवरून बाल लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित हालचाली आढळल्या आहेत असा गंभीर आरोप करणारा ईमेल तुमच्याही इनबॉक्समध्ये आलाय का? 24 तासात अटकेची धमकी देऊन बँक खातं रिकामं करणाऱ्या या नव्या स्कॅम ईमेलची पोलखोल प्रभातच्या स्पेशल रिपोर्टमधून. डिजिटल अरेस्ट, क्रेडिट कार्ड घोटाळे आणि नेट बँकिंग फसवणुकीनंतर आता CBI, गृह मंत्रालय आणि इंटरपोलच्या नावाने नागरिकांना घाबरवून लुटणारा एक नवा ईमेल स्कॅम समोर आलाय. गेल्या काही दिवसात अनेक नागरिकांना असे धक्कादायक ईमेल प्राप्त झाले आहेत. अत्यंत अधिकृत भाषेत कायद्याच्या कलमांचा उल्लेख करत CBI, गृह मंत्रालय आणि इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरचा संदर्भ देऊन हे मेल पाठवले जात आहेत. अचानक मेल बॉक्समध्ये आलेला हा स्कॅम ईमेल पाहून सामान्य नागरिक घाबरून जात आहेत. याच भीतीचा फायदा घेत नागरिकांना लुटलं जात आहे. तज्ज्ञांच्या मते या मेल्समधील सर्वात मोठा इशारा म्हणजे पाठवणाऱ्याचा ईमेल ID. हे मेल बहुतेक वेळा gmail.com अथवा .net सारख्या फ्री डोमेनवरून पाठवलेले असतात. कोणतीही सरकारी यंत्रणा अशा ईमेलवरून संपर्क साधत नाही. हे मेल मध्ये न येता BCC मध्ये आलेले असतात, म्हणजेच ते एकाच वेळी अनेकांना पाठवलेले असतात. याशिवाय मेलसोबत संशयास्पद JPG फाईल जोडलेली असते. ती उघडल्यास मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये रॅन्समवेअर इन्स्टॉल होण्याचा धोका असतोय. याबाबत दैनिक प्रभातने सायबर कायदे तज्ज्ञ ॲडव्होकेट गौरव जाचक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी CBI, गृह मंत्रालय किंवा कोणतीही सरकारी संस्था ईमेलवरून अटक करण्याची धमकी देत नाही. या स्कॅमचा एकमेव उद्देश भीती निर्माण करून पैसे उकळणं किंवा नागरिकांचा डेटा चोरणं हाच असतो. अनेकदा नागरिकांनी पूर्वी कधीतरी पॉर्न साईट पाहिलेली असते किंवा संबंधित सर्च केलेला असतो. त्यामुळे आपण अडचणीत सापडलो का अशी भीती निर्माण होते आणि याच भीतीचा गैरफायदा घेतला जातो. तर काही वेळा सरसकट ईमेल पाठवले जातात. एकदा मेलमधील फाईल उघडली की हॅकर तुमची सिस्टीम ताब्यात घेऊन डेटा चोरणं, ऑनलाईन हालचालींवर नजर ठेवणं आणि नंतर ब्लॅकमेल करण्यास सुरुवात करतो, अशी माहिती दिली आहे. ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांनी बनावट गुन्ह्यात अटक करण्याची धमकी देत दाहिरी येथील 79 वर्षीय निवृत्त अभियंत्याची तब्बल 36 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच घडली. आरोपींनी स्वतःला डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया व मुंबई पोलीस असल्याचं भासवून अश्लील कॉल व पॉर्नोग्राफीचा खोटा आरोप केला. बनावट अटक वॉरंट पाठवून भीती घातली आणि 4 वेगवेगळ्या खात्यात पैसे भरायला लावले. याबाबत तक्रारीनंतर नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. संशयास्पद ईमेल्सना उत्तर देऊ नका, तसेच कोणतीही अटॅचमेंट किंवा लिंक क्लिक करू नका. या प्रकारच्या ईमेल्सची तक्रार cybercrime.government.in या अधिकृत संकेतस्थळावर करा. कुटुंबीय आणि मित्रांनाही या स्कॅमबाबत जागरूक करा, असं आवाहन सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांनी दैनिक प्रभातशी बोलताना केलंय. एकंदरीतच तुमची भीती हेच या फसवणूक करणाऱ्या भामट्यांचं भांडवल आहे. त्यामुळे असा स्कॅम ईमेल तुम्हाला आल्यास घाबरून न जाता योग्य ती कायदेशीर मदत घ्या. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळी व नातेवाईकांना पाठवून त्यांना फसवणुकीच्या या स्कॅम ईमेलपासून वाचवा.